डोक्याला ताप. मी ओळख करून देतो, हे माझे मामा मामी आहेत. डिस्को मामा आणि मी डिस्को मामी. आय एम अ डिस्को मामा. I am a disco मामी. येताना घर मी पण करते. करणार काय? नकाचं ते. हाय कशी लखाड. हाय हाय. आता डिस्को मामाचा स्लीप डिस्को मामा झाला असता. तुम्ही पडला जोक पाडू नका. 2-3 पडले नाहीत ना आपले. नाही नाही हाय. सांभाळून ठेवा, आज कमी आहेत. काय म्हणतो मामा डिस्को मामा कसं ते पण सांगा सगळ्यांना. डिस्को म्हणजे कसं? डिस्को म्हणजे माझं संपूर्ण नाव आहे दिगंबर सर्जेराव कोळशे पाटील मामा. असं असं. पण तुम्हाला मी सांगितलेलं ना, परत त्रास द्यायला येत जाऊ ना. कशाला परत आला? कशाला म्हणजे पोरा तूच आठवण काढत होतास ना म्हणून आलो. मी नाही आठवण काढली तुमची. नाही काय काढली, कालपासून मला उचके लागतात. काय ही उचकी? उचकी होती जवळजवळ सामोशाची उचकी आली मला. अशा उचक्या. अरे केवढ्या उचक्या लागल्या, मला वाटलं जाती की काय आता. अरे नाही म्हणलं गेली बिली असती तर केवढ्यावर पडलं असतं ते. पण मेली जाईच ना. तुम्ही माझ्या मरणावर उठलायत. ते सवय तुम्हाला की मी आधी निघून जाऊ. पण सांगून ठेवते, मी तुमच्या आधी जायची नाही. नाही नाही अगं तूच आधी मर वर जा आणि माझी सगळी तयारी करून ठेव, मग मी येतो. चांगली माणसाला मरणाच्या गोष्टी जावं लागेल. हे प्रभू यांना उचल. तुझ्या माझ्या भांडणात तुका सविता प्रभूने नाव आणू नकोस. माणसं चांगली बसते. तुमची भांडणं नंतर करा. हे काय किरकिर किरकिर. बघा ना छान माणसं. अरे देवा केवढी माणसं ही आली. हो. कोण रही? ते मामा ना येडे निव्वळ. टीव्ही बघता ना रोज काय डोळे फुटले काय? नाही नाही बघतो की झी मराठी. झी मराठी. मी पाहते. कोणता कडे कुलर आले सगळे आले. सगळे आलेत. त्यांचं टायटल सॉन्ग भारी आहे पण. जबरदस्त काय टायटल सॉन्ग आहे सर. सर जबरदस्त टायटल सांगा तुमचं. काय कॉन्सेप्ट एवढा जबरदस्त की टीव्हीवर आधी 2 हात येतो. काय काय करतात बाबो, खतरनाक. हा सँड आर्ट म्हणतात त्याला. हा तेच तेच. काय सांडलेलं म्हणलं वाळू. हाऊ दे तुम्ही सांगा करा काय. करा तुम्ही. असे 2 हात काय काय करतात. चित्र काढतात. काय चित्र काढतात. जबरदस्त कॉन्सेप्ट. पण सर तुम्हाला सांगू काय, त्यात तुमच्या माणसाला ना ते चित्र काही जमलेलं नाही काढायला. का? सारखं आपलं पुसतोय. चित्र काढतोय कमी आणि पुसतोय जास्त. म्हणजे त्याचं ठरलेलंच नाही ना. बाई काढतोय पुसतोय, घर काढतोय पुसतोय, झाड काढलं पुसतोय. तुमचं चुकलं सर. गप्पा बसा. मी यांचं चुकलंय. एखादा भक्कम विषय त्यांनी द्यायला पाहिजे होता त्या माणसाला. कसा? म्हणजे बाबा नाश्ता मोर काढ, पाण्यावरचा देखावा काढ, होडी बिडी असं सिंपल दिला. सँड आर्ट असतं ते. तुम्हाला कळत नाही. कळलेलं नाहीये ते. त्यांचं टायटल सॉन्ग आहे ना त्याच्यावरच आहे. कसलं? कसं आहे ते. मी लिहावे तू पुसावे, ड्रॉइंग हे तुझे कुणाला दिसेना. असं आहे ते. वा जबरदस्त. वा वा. काय म्हणती ते तुमच्या सिरियल मध्ये सिनियर सिटीजन ना आले नाही का नानू मामा? कोण येणार होते ते. येणार होते. नानू मामा नाही आली. कोण नानू मामा? नान्या आपला. मी काय म्हणतो काय? ते नानू मामा जे आहेत नानूटल्या आमचे, त्यांची पोरगी कशी आहे? त्यांची मुलगी मला नाही माहिती हो. कोण त्यांची मुलगी? सुरेखा. सुरेखा मुलगी त्यांची? सुरेखा त्यांची मुलगी नव्ह का? कसं काय? अरे दुनियादारीत बघितली आम्ही. ही सुरेखा आपल्याला पटलेली हाय हाय हाय. अरे काय जबरदस्त पोरगी ती दिसायला. हा कडक कडक. मग तुम्हाला सांगू काय, आणि हे नानू आपले नानू मामा हे आपले असे दात करत बसलेले असतात. असं काढीन काढीन असं दुनियादारी शिले असं काही डायलॉग अडकलेले असतात का काही सिनियर माणसाला दातात काय जे अडकले असेल ते करून काढत असतील. अहो ते तशी मॅनरिझम असते. हो काय असं. पण मी काय म्हणतो, पोरगी गुणाची निघाली एकदम 1.25 लाख रुपये. सुरेखा जबरदस्त. काय नाचते पोरगी. आणि ती लोकांना विचारते ना तेव्हा खतरनाक. पोचला का बाण? कोण सुरेखा? पुणेकर.
त्या कशा त्यांची मुलगी असतील? कसं काय नानू मामा कुठले? पुण्याचे. सुरेखा कुठली? पुण्याची. पुणे सेम आहे. पुण्याच्या सगळ्या पोरी त्यांच्या. अरे असू शकतं ना काहीतरी कसं असू शकतं काहीतरी रिलेशन उगाच आपलं. काय म्हणायचं आता? आल्या पहा. अरे देवा, एक तुम्ही चांगलं केलं तर. काय? या पोरीला बोल मानसी मानसी ये ग बाय कशी वा, आहे? वा, वा. ओळखलं का पोरीला? हो मानसी. मानसी कोण माहितीये का? कोण? अरे लई 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 बाई वाड्यावर या, बाई वाड्यावर या, बाई वाड्यावर या, बाई वाड्यावर या, लई 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 जबरदस्त पोरगी खतरनाक. लई लई लईच होतंय तुमचं. या इकडं. मानसी नाईक नाही आहेत त्या. मानसी वेगळ्या सिरियल मधल्या मानसी आहेत त्या. ही मानसी नाईक नाही. काय पण कडक आहे. हा? स्वभावाला पोरगी कडक आहे असं मी म्हणलं. माझं लक्ष आहे हं. तुझं नको तिकडच लक्ष बा. अरे सलील, अरे कसं आहेस बा? अरे सलील पोरा जबरदस्त. संदीप नाही आला तुझ्या बरोबर? कोण संदीप? संदीप खरे सलील कुलकर्णी. केवढा फॅन आहे माहिती का मी? रेग्युलर कार्यक्रम यांचा. बाबा आयुष्यावर बोलू काही. तुमचं बरोबर आहे. आयुष्यावर बोलू काही कार्यक्रम आहे ते सलील. तुम्ही बघितलाय का तो कार्यक्रम आयुष्यावर बोलू काही? मला बघायची काय गरज? का? माझा रोजचा कार्यक्रम आहे तो. कसा? 7 नंतर आयुष्यावर बोलू काही. कोण कोण करता? आम्ही दोघं असतो. कोण? मी आणि संजय मोने सर. ते बोलतात मी ऐकतो. अच्छा असं सोलो कार्यक्रम आहे त्यांचा. हा मग जबरदस्त आमचं एकदम. तुम्ही या सर एकदा फ्री तुम्हाला बसवेन मी फुल 4 तास. नाही ते संकर्षण आहेत संकर्षण. अरे देवा परत हा. मी काय म्हणतो? काय? हा काय मंथली कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे का तुम्हाला तिकडे? दर महिन्याला असतं इकडे. ते असतात म्हणून तर मजा असते आम्हाला. हा सर हे खरं आहे. पण सर तुम्ही येत जा आदनं मधनं. कसं आमचं कसं सिरियस चालू राहतं. तुम्ही आलात की जरा कॉमेडी होते त्यात. अगं बाई वाड्यावर या, बाई वाड्यावर या, 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 वाड्यावर. तुम्ही वा आधी तिकडे. लई 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 वय बघा आधी. सुसर पिणी केसाचे आजोबा का बस जरा. पाहिलं का कोण आले? कोण? विक्रांत. हो विक्रांत आलेले. कसा आहे बाळा? बरं आहे. एक नंबर ऍक्टर हा. आहे. एक नंबर. म्हणजे इंडस्ट्रीतली लोक कशी वेगवेगळे कामं करतात. काही मूक अभिनय करतात, काही वाचिक अभिनय करतात, काही काईक करतात, काही करतात. पण हो माणूस यांनी स्वतःची शैली डेव्हलप करून इंट्रोड्यूस केली आहे. कुठली शैली? खिसा अभिनय. खिसा अभिनय म्हणजे? काही नाही एकदम स्पेशल. कॅमेरा ऑन झाला की सुरू. समोर उभं राहायचं, 2 हात घ्यायचे, हात खिशात ठेवायचे आणि डायलॉग बोलून टाकायचे. साध्या सुद्धा माणसाचं काम नाही. हसू नका तुम्ही. खिसा अभिनय असं काढलं? खिसा अभिनय करतोय तो. का करायचं पण तसा? का करतात असं? त्यांना कळत नाही हाताचं काय करायचं. मग खिशात ठेवतात आणि डायलॉग बोलतात. सगळ्या सीन मध्ये खिसा अभिनय आहे. सर तुम्ही साऊथ मध्ये ऍक्टिंग करू शकणार नाही सर. का? ते सगळे लोंग्या घालतात ना. सगळे लोंग्या घालून ऍक्टिंग करतात. काय करायचं? रजनीकांत. नाही सर पण मी तुम्हाला एक सजेशन देऊ का? एकदम ऑफर आली साऊथ मध्ये तर तुम्ही ऍक्टिंग करा. एक आपल्याकडे एक आयडिया आहे. काय करता हातात? लुंगी धरून ठेवायची. कोण हाताने लुंगी धरून ठेवली कशाला लागतंय खिसा?